इथवर आलो. बाप रे, किती आलो, कसे आलो, काय काय मागे सुटलं तुटलं, लयालाही गेलं, विलग झालं, बिलगलंही. कोणी साथ दिली, कोणी साथ सोडून दिलं. किती ससे उलपट झाली ना, पण मजा आली. हां, कमाल आहे ना. आपण चालायला लागलं की आपली वाट तयार होत जाते. असं सहज हसत सांगणाऱ्या माणसांचा ना मला हेवा वाटतो. इतकं हसत सांगावं इतकंही सोपं नाही आहे ते. हां, मला वाटतं ना, आपली वाट स्वतः तयार करणं हे इतकं सोपं नाही आहे. हे त्यांनी सगळ्यांना समजावून सांगावं आणि त्याची जाणीव करून द्यावी. अर्थात म्हणून ते तरी काय करतील ना, रडतील, ओरडतील. इतकी काळ स्वतःची वाट चालत आलेलं माणूस ना एकदम नदीसारखं असतं. ना खळखळ ना सळसळ, एकदम संथ खोल पाण्याचा प्रवाह असावं ना तसं. जीवनेशच्या ऊर्जा तीच, पण तळाशी कुठेतरी धरून ठेवलेली, आजूबाजूच्यांना सापडू शकेल अशी, एकदम गुरुत्व बलासारखी, कोणालाही सहजपणे आपल्याकडे आकर्षित करून घेतील अशी होऊन बसतात. आज किती जण भेटतात, तोंड भरून कौतुक करतात. आपण इथवर आलेल्याचं कौतुक. मला तेव्हा वाटतं, आपण असं काय केलं मोठं, आणि या ज्या सर्वांना आज जे सगळं कौतुकास्पद वाटतंय ना, ते करताना ती माणसं का आपल्या बरोबर आली नाहीत. असो, बरं झालं नाही आली. नाहीतर आनंदाच्या क्षणी उन्माद माजवणारी ही 2 पावलं काट्याकुट्याची चालू शकली असती.